बेकायदेशीर फ्लॅट विक्रीत 33 लाखांची फसवणूक, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. नगररचना विभागाच्या मंजूर आदेशानुसार बांधकाम न करता बनावट कागदपत्रे व खोटा नकाशा तयार करून रीसकांबा येथील हेरम गुरुकृपा कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीर फ्लॅट बांधून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात 33 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून बांधकाम व्यावसायिक दीपक जोशी, अतुल दिघे तसेच जागा मालक सतविंदर पाबला व प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात रसायणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी संजय घाडी यांनी केली आहे. आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे. नक्की काय प्रकार आहे आणि काय हकीकत आहे? 2018 साली रूम घेतलेला होता हेरंब गुरुकृपा कॉम्प्लेक्स मध्ये. त्याच्यामध्ये 1 RK चा फ्लॅट आहे, तो 1 BHK बांधण्यात आलेला आहे. तसेच 1 BHK चा फ्लॅट 2 BHK बांधून असं खूप प्रकारचं इलिगल कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. ते कन्स्ट्रक्शन क्वालिटी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ झालेली आहे. आणि आता 2022 मध्ये खालच्या कॉलमला मेन क्रॅक होऊन त्या दिवशी रात्रभर काम करून पूर्ण प्रकारचं ते कन्स्ट्रक्शन केलं गेलेलं होतं. आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा केलेलं होतं, पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला होता. त्याच्यानंतर त्या रिपोर्टवरून एक 7-8 कॉलम फक्त रिपेअर केलेले आहेत. आणि आताच्या कंडिशनला प्रत्येक रूम मध्ये किंवा आता माझ्या राहत्या रूम मध्ये कॉलमला आणि स्लॅबला तडे जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे हा प्रकार नंतर उघडकीस आला की पूर्ण कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि नंतर पेपरच्या बनावट सही आणि बाकीचे प्रोसेस करून नंतर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. इमारत किती वर्ष जुनी आहे आणि बांधकाम व्यावसायिक कोण आहे आणि कोणाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस ठाण्यात? पोलीस ठाण्यात आता 4 बिल्डर आहेत. त्यापैकी 2 बिल्डर आहेत, अतुल अनिल दिघे, दीपक रामचंद्र जोशी हे बिल्डर आहेत. तसेच जागा मालक सतविंदर सिंग सोहन सिंग पाबला आणि रमेश मिस्टर गायकवाड. त्यापैकी आम्हाला जी NOC दिलेली आहे ती सतविंदर सोहन सिंग पाबला यांनी दिलेली आहे. इमारत किती वर्ष जुनी आहे आणि काय नक्की झालं इमारतीला? इमारत 2015चं कन्स्ट्रक्शन आहे, बांधकाम आहे. 2016ला पोझिशन दिलेलं होतं पहिल्या रूम मालकाला. त्यांच्याकडून मी तो रूम घेतलेला होता 2018 साली. ज्यावेळेस आपल्याला समजलं की काहीतरी फसवणूक होत आहे, हा प्रकार कधी लक्षात आला आणि त्यानंतर कुठे तक्रार केली? ह्या प्रकाराला 1 वर्ष होऊन गेलं. ह्या प्रकाराबद्दल मला जशी कल्पना लागली तशी मी सोसायटी सदस्यांना, कमिटी मेंबर्सला हे सांगितलं. पण कमिटी मेंबरनी त्यावरती लक्ष न देता त्यांनी सांगितलं की बिल्डर हा मोठा माणूस आहे, त्याच्या विरुद्ध गुन्हा करून तो आपल्याला किंवा तुम्हाला कुठे गायब करेल याचं तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही आणि केस करून काय भेटणार नाही, असं सोसायटी अध्यक्षांचं म्हणणं होतं. माझ्यावरती स्वतःवरती 9 गुन्हे आहेत असं अध्यक्षांचं म्हणणं होतं. त्यामुळे केस करून काय होणार नाही, तुम्ही काय आहे ते तडजोड करून घ्या. त्यानंतर काय केलं? त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस घेतली की एक सगळ्या ठिकाणी ऍप्लिकेशन दिले, त्याचे पाठपुरावा केला. त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशन मध्ये रीतसर अर्ज दिला की ही अशी फसवणूक चालू आहे, त्यावरती तुमच्याकडून थोडेफार लक्ष देऊन ती योग्य ती कारवाई करावी म्हणून. अंदाजे या प्रकरणामध्ये किती जणांची फसवणूक झाली असेल आणि किती रुपयांची आहे? सोसायटीमध्ये जवळजवळ 63 फ्लॅट आहेत. त्या 63 फ्लॅट धारकांची सगळ्यांचीच फसवणूक झालेली आहे. आणि हा घोटाळा कमीत कमी तरी त्या किमतीची एवढी व्हॅल्युएशन असं काय सांगता येणार नाही, कारण की आताच्या कंडिशनची व्हॅल्यू घेऊन मग नंतर त्याचं व्हॅल्युएशन खूप मोठं जाईल. इमारतीला ज्या वेळेस कॉलमला तडे गेले त्यानंतर काय झालं आणि सध्या आपण ज्या इमारतीत वास्तव्य करतात ती धोकादायक आहे? हा, तशी तर स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्ट नुसार त्यांनी धोकादायकच दिलेली आहे की इमारतचं जर बांधकाम निष्कृष्ट दर्जाचं आहे, त्यामुळे त्यांचं जे कन्स्ट्रक्शन क्वालिटी यावरती त्यांचा भर होता की निष्कृष्ट आहे म्हणून. त्यामुळे त्याला तात्पुरती आणि अर्जंट बेसिसवरती ते रिपेअरिंग करणं महत्वाचे आहे. आणि खालचे कॉलम सुद्धा रिपेअरिंग करून वरचे राहत्या घरामध्ये कॉलमला तडे जाऊ लागलेले आहेत.
यापूर्वी किती जण तिथे राहत होते आणि त्यानंतर कॉलमला तडे गेले, तर सध्या किती जण वास्तव्यास आहेत? सध्या सगळेच जण वास्तव्यात आहेत. म्हणजे 63 फ्लॅट धारकांपैकी 63 फ्लॅट धारक म्हणजे राहत आहेत तिथे अजूनपर्यंत. पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी 22 तारखेला चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना अटक वगैरे काही करण्यात आलेली आहे का? हा, सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अतुल अनिल दिघे हे बिल्डर आहेत, त्यांना अटक झालेली आहे. बाकी 3 आरोपी अजूनपर्यंत सापडलेले नाही. तर आता तुमची पोलिसांकडून काय मागणी आहे? ज्या अर्थी तुमची फसवणूक झाली आणि बऱ्याच दिवसानंतर हा गुन्हा दाखल झाला फसवणुकीचा आणि अन्य कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे चौघांनी विरोधात, तर तुमची सोसायटी आणि तुम्ही तुमची काय मागणी आहे? माझी वैयक्तिक अशी मागणी आहे की ह्या पूर्ण प्रकाराची योग्य ती चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करता यायला पाहिजे. कारण की भविष्यात ही परत तक्रार होता कामा नये. कारण की ही पूर्ण जनतेची फसवणूक आहे आणि प्लस माणसं त्या फ्लॅटमध्ये राहतात, हे खूप धोकादायक कंडिशन मध्ये राहणं चालू आहे सध्या. त्यामुळे ती बिल्डिंगचं वास्तविक किती वर्ष अजून राहील याची शाश्वती नाही. रसायनी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. 2 बांधकाम व्यावसायिक आहेत आणि 2 अन्य व्यक्ती आहेत. तर या प्रकरणामध्ये नक्की किती जणांना अटक झाली आहे आणि प्रकार काय आहे? या गुन्ह्यामध्ये सध्या एका बिल्डरलाच अटक झाली आहे आणि बाकीची अटक नाहीये. त्याच्यामध्ये अतुल दिघे हा अटक आहे. दुसरं, या गुन्ह्यामध्ये पोलिसांकडे ठोस पुरावे आहेत. आय वॉन्ट टू से दिस इज अ व्हाईट कॉलर क्राईम. पोलिसांच्या या कारवाईने असं दिसून आलं की अशा प्रकारचे जेव्हा क्राईम घडतात त्यावेळेला या व्हाईट कॉलर क्राईम्सना कोणालाही सुटका अथवा कोणालाही शय दिले जाणार नाही. पोलिसांनी उचित कारवाई केली. सध्या पोलिसांकडून अपेक्षा आहे हे बाकीचे सर्व 3 आरोपींना अटक करावी आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. ज्यावेळेस तिथे रहिवाशांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे किंवा जो कॉलमला तडे गेले, त्यावेळेस निकृष्ट दर्जाचं बांधकाम समोर आलं आणि पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात गेले, त्यानंतर विलंब झाला की गुन्हा दाखल करायला? तसं बघा, पोलिसांचा तपास चालू होता, त्यामुळे आपण बोलू शकत नाही की विलंब झाला. पोलिसांनी उत्तम सहकार्य केलं, खूप चांगल्या प्रकारे काम केलं. तर आता सध्या तुमची काय मागणी आहे? एकाला अटक झालेली आहे, 3 जण अद्याप बाहेर आहेत असं तुमचं म्हणणं आहे, तर तुमची महत्वाची मागणी काय? आता माझ्या आशिरांच्या वतीने जर बोलायचं झालं तर सर्वांना अटक करून त्यांच्याकडून ज्या माझ्या आशिरांचं नुकसान झालंय, लोन काढून किंवा आता लोनचे जे पैसे भरलेत ते पैसे माझ्या आशिरांना मिळवून देऊन त्यानंतर या आरोपींना जामीन द्यावा आणि त्यांची सुटका करू नये मेहरबान न्यायालयाने. पनवेल असेल किंवा रासायनिक आलापूर, संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिल्डिंगचं पेव फुटलेलं आहे. बऱ्याचशा अनधिकृत इमारती आहेत किंवा काही इमारतींचं बांधकाम निकृष्ट आहे. तर अशा इमारतींमध्ये नागरिकांनी फ्लॅट घेऊ नये आणि जर घेतला तर तो व्यवस्थित कागदपत्र पाहून घ्यावा. तर यासाठी आपण नागरिकांना काय आवाहन कराल? निश्चितच अशा स्वरूपाचे फ्लॅट घेतेवेळी नागरिकांनी सर्वप्रथम त्या प्रोजेक्टची ब्लूप्रिंट पाहावी. त्यानंतर OCCC आहे का, संबंधित जे प्राधिकरण येतं त्यांचा नार्क दाखला आहे का, त्यानंतरच फ्लॅट बुक करावा. बऱ्याचदा ज्यावेळेस बिल्डर आपल्याला फ्लॅट दाखवतो त्यावेळेस मेजरमेंट मध्ये तो 19-20 करतो. तर या FIR मध्ये 1 BHK दाखवून 1 RK दिलं असं म्हटल्याचं दिसून येतंय. नक्की हा काय प्रकार आहे? या FIR मध्ये जसं म्हटल्याप्रमाणे हा जो ब्लूप्रिंट आहे या प्रोजेक्टचा, जो माझ्या आशयांचा फ्लॅट आहे तो ब्लूप्रिंट नुसार 1 RK आहे. त्याला 1 BHK केलाय पण त्याच्यामध्ये पण कागदोपत्री दाखवलं स्क्वेअर फीट जास्त आणि दिलंय कमी, असं इथं असं प्रकार घडलाय. शिवाय या प्रोजेक्टला जी ड्रेनेज लाईन दाखवली आहे ती ड्रेनेज लाईन पण नाहीये. जो ड्रेनेज आहे तो उड्यावर सोडला जातो आणि तिथे जे मच्छर किंवा इतर रोगराई पसरते. असे बरेच त्या सोसायटीमध्ये आजारी पडत असतात. प्रत्येक वीक मध्ये एक दोन पेशंट असतात. या गुन्ह्यामध्ये फसवणूक अशी आहे, कागदोपत्री स्क्वेअर फीट जास्त आणि प्रत्यक्षात कमी. म्हणजेच असे एकूण 63 फ्लॅट आहेत
तेच फ्लॅट मध्ये प्रत्येकाला जर 5-5, 10-10 स्क्वेअर फीट जर मारला तर करोडो रुपयाचा हा गपला आहे. प्रत्येक फ्लॅट मागे जर 2-2, 4-4 लाख रुपये जर जास्त घेतले तर तसे 14 फ्लॅट आहेत.